ॲग्रिकल्चर कोल्ड स्टोरेजची 5 मजली इमारत भुईसपाट झाली. त्यात 18 गरीब मजुरांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांना सरकारकडून आतापर्यंत काहीच मिळालेलं नाहीये. त्यामुळे ते कुटुंब अतिशय हलाखीचे जीवन जगतात. आमचे प्रतिनिधी कृष्णा मस्के यांनी घटनास्थळावर जाऊन पाहिलं तेव्हा कितीतरी काळीत चिरणाऱ्या कथा आणि सत्य समोर आलंय. 30 जानेवारीला नागपूरच्या कळमना येथील कोल्ड स्टोरेजची इमारत पत्त्याप्रमाणे कोसळल्यानंतर सगळीकडे खळबळ माजली होती. यात 18 मजुरांना आपला प्राण गमवावा लागला होता. या अपघातातील मरणारे सर्व मजूर असून त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू आणि प्रशासनाविरोधात संताप पाहायला मिळाला. आउच करने में वो नीचे करे ये मैं बैठा हूँ. भयानक घटनेत कोणाला काय मिळालं आणि कोणी काय गमावलं याची माहिती घेण्याकरता UCLची चमू घटनास्थळी पोहोचली तर सर्वांचे काळीच चेहरे आणि सत्य समोर आले. यात मृतक 18 लोकांचे नातेवाईक भरपाई मागण्याकरता दारोदारी भटकत आहेत. तर दुसरीकडे नागपूर सुधार प्रन्यासनं इमारतीच्या मालकाकडे संपूर्ण रॉ मटेरियल सोपवले. त्यामुळे आरोपी प्रमोद खंडेलवालने इमारतीचे 25 लाख रुपयांचे लोखंड खासगी व्यापाऱ्यांना विकल्याचं काम सुरू केले आहे. घटनास्थळावरून लोखंड काढण्याचं काम तीव्र गतीने सुरू असून तांबे आणि कॉन्क्रीट 1000 रुपये ट्रॅक्टर प्रमाणे जमा करण्याचं काम सुद्धा वेगाने सुरू आहे. सुबह लेके गया था ना मैं इनको, वो है ये सब मस्त बनाया उसने. अवैधरित्या बनवलेल्या या इमारतीत 18 लोकांचा मृत्यू झाला. मात्र प्रमोद खंडेलवालला याचं दुःख नाही. तर जिल्हा प्रशासनही गेंड्याच्या कातडीप्रमाणे मख्ख आहे. इसकी हाइट 72 फुट इन्होंने सेंक्शन की थी और उसमें 4000 टन क्षमता की कैपेसिटी रखने के लिए ये मंजूरी दी गई थी. जब इस मंजूरी के बाद जब फायर ने NOC दी तो उसने करीबन 1.25 लाख लीटर पानी स्टोरेज छत पे करने के लिए उसमें एक क्लॉज लगाया था. उस अनुसार ये बिल्डिंग की टोटल क्षमता 5250 टन, जबकि इनका काम था कि इसका जो स्ट्रक्चर वायबिलिटी है वो इसको मेजर करना था. स्ट्रक्चर का पूरा इन्होंने जानकारी लेनी थी. उसके बाद ये सब चीजें लगानी थी कि इतना लोड ये बिल्डिंग सहन कर सकेंगी क्या. हा अपघात इतका भयानक होता की या भागात काम करणारे मजूर आताही या घटनेने इस टाइप को लगता था और जिस दिन पोल गिरा ना उसी दिन वो एक साइड झुक गए थे पूरे. और इसका दो तीन दिन पहले वो जेब भी लगाया था, जेगला काम किया था. घटनास्थळावरून या मृतकांच्या घरी जाऊन बघितले तर त्यांच्या नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. मृत संतराम भारती या अपघातात मरण पावले. त्यांचे कुटुंब ये जो अपनी ट्रक खाली हो रही थी ना उसमें ये जीवन जगत है. पिताजी की डेथ हो गई है और इसकी डेथ की थी 3 जनवरी 2012. कितना होशियार है देखो. कमाने लगे हैं और मम्मी भी नहीं कमाती. ये तो बहुत ये है, अभी अच्छा नहीं चल रहा. खाना पीना भी ढंग से नहीं खा रहे हम. अब हमको डांटने वाले भी चले गए. अब हमारे स्कूल के फीस भी भरने वाले चले गए. मुआवजा देना चाहिए. हमारी पढ़ाई अच्छे चलने वाली. या कुटुंबाला अजूनही प्रशासनाने भरपाई न दिल्याने मृतकांची मुलं आपल्या नशिबावर अश्रू ढाळत आहेत. तो कुछ भी खाना पीना
दिमाग से कुछ नहीं हो रहा है। रात भर सो नहीं पाते हैं, मेरे मम्मी भाई सभी नहीं सो पाते हैं। सरकार को तो देना भी चाहिए, क्योंकि छोटे छोटे बच्चे हैं तो वो तो देना ही चाहिए। पैसे तो लगेंगे। अपघाताचं गंभीर स्वरूप बघता प्रशासनाने त्या 18 मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी कुटुंबीय करतायत। जिसका कोल्ड स्टोरेज था वो और जो एनआईटी है ये जिम्मेदार है, इनसे ये पैसा वसूल होना चाहिए। इसके लिए आईपीएल दाखल करने की मेरी तैयारी है। शहरात एखादा मोठा अपघात झाल्यावर शेकडो लोक मेणबत्ती जाळून श्रद्धांजली अर्पण करतात। मात्र या मजुरांच्या बाबतीत कोणीही कोणत्याच प्रकारची श्रद्धांजली वाहिली नाही। घटनास्थळी होत असलेल्या आर्थिक व्यवहार हे मानवीय संवेदना गुथट झाल्याचं सांगतायत आणि जिल्हा प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात यावं हे मूर्खपणे सांगतायत। प्रवेश कोल्ड स्टोरेज की बिल्डिंग धराशायी होने के बाद यहाँ कुछ लोहा उठाने का काम चल रहा है, जहाँ कई लोग, कई परिवार आर्थिक सहायता की मांग कर रहे हैं। वहीं दूसरी ओर प्रमोद खंडेलवाल जो मानक है वो लोहा बेचने का काम कर रहा है, जिसका परमिशन खुद एनआईटी ने दिया है। कैमरामैन दिनेश के साथ कृष्णा मस्के, यूएसएन न्यूज। कोल्ड स्टोरेजचे मालक प्रमोद खंडेलवाल आणि प्रशासनाच्या चुकीमुळे 18 गरीब मजुरांना आपला जीव गमवावा लागला। या घटनेच्या जखमा ताज्या असताना दुसरीकडे प्रमोद खंडेलवाल यांची आणखी एक इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे। व दुसरी इमारत खंडेलवालची कोल्ड स्टोरेज इमारत कोसळल्यानं 18 मजुरांचा प्राण गेला होता, तर दुसरीकडे त्याच मालकाची आणखी एक इमारत प्रवेश इंडस्ट्रीज सुद्धा कोणत्याही क्षणी पडण्याच्या स्थितीत आहे। कोल्ड स्टोरेज इमारतीच्या समोर प्रमोद खंडेलवालने प्रवेश इंडस्ट्रीज नावाची आणखी एक इमारत बनवली आहे। 10 वर्ष जुन्या या इमारतीत डालमिल आणि फॅब्रिकेशनचं काम होत आहे। या इमारतीचे निर्माण कार्य सुद्धा अवैधरित्या केलं असून या इमारतीत वर्कशॉप, डालमिल आणि अवैधरित्या मोबाईल टॉवर बनवल्याने ही इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे। नागपूर सुधार प्रन्यासने प्रवेश इंडस्ट्रीजला नोटीस पाठवली। क्षमतेपेक्षा जास्त माल असल्याने एनआयटीने मोबाईल टॉवर हटवण्यास सांगितलंय। जवळपास 10 वर्षानंतर एनआयटीने नोटीस पाठवली आहे। या इमारतीत जवळपास 11 मजूर काम करतायत। कोल्ड स्टोरेजच्या इमारतीची पुनरावृत्ती होऊ नये याकरता प्रशासनाने इमारतीला आपल्या ताब्यात घेणे आवश्यक आहे। कॅमेरामॅन निलेश रावेकर सह कृष्णा मस्के, यूसीएन न्यूज, नागपूर। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी रविवारी अमरावतीत आले होते।